झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक शहरामध्ये 13,000पेक्षाही अधिक अनधिकृत बांधकाम आहेत। नाशिक महानगरपालिकेच्या घरपट्टी विभागाची ही आकडेवारी असून नगररचना विभागाचं सर्वेक्षण हे अद्यापही सुरूच आहे। मुंबईच्या घटनेनंतर महापालिका प्रशासन जागा झालं असून आता अनधिकृत बांधकामांचा नेमका आकडा किती आहे यावरती खल सुरू झालाय। नाशिक शहरातील या जुन्या इमारती महापालिकेच्या कागदपत्रात या इमारतींची नोंद धोकादायक आणि अनधिकृत अशी आहे। मात्र शहरातील सुरू असलेल्या अनेक बांधकामांचे अनेक मजले अनधिकृत असूनही त्याकडे नगररचना विभागाचं दुर्लक्ष होत आहे। घरपट्टी विभागाच्या सर्वेक्षणानुसार शहरात सुमारे 13,000 घरं सध्या अनधिकृत आहेत। शहरातील 7 विभागात सातपूरमध्ये 3,166, नाशिक रोड परिसरात 2,933 बांधकामं दिसून आली आहेत। म्हणजे ज्यांचे कर नाहीत अशी शहरातील 3,42,646 अधिकृत बांधकामं असून 13,074 बांधकामं अवैध आहेत। नाशिक महापालिकेमध्ये अधिकृत बांधकामं जी आहेत ऑन रेकॉर्डवरचे ते 3,42,000 आहेत आणि अनधिकृत बांधकाम जे आहेत ती 13,000 साधारणतः आहे। तर त्यामध्ये अजून टाउन प्लॅनिंगच्या माध्यमातून ज्या डिव्हिजनचे ज्युनियर इंजिनियर डेप्युटी इंजिनियर असतील त्यांच्यामार्फत सर्वे करण्याचं काम चालू आहे। पूर्णत्वाचे दाखले नसलेल्या अनेक इमारती आज शहरात दिमाखानं उभ्या आहेत। इतकंच नाही तर अनेक मजले हे अनधिकृतपणे बांधण्यात आलेत। 250च्या आसपास धोकादायक इमारतींना गेल्या 7 वर्षांपासून केवळ नोटिसा बजावून प्रशासन आपलं काम चोख बजावत आहे। नगररचना विभागाच्या अहवालानंतर कारवाई केली जाईल असं महापौरांनी स्पष्ट केलंय। नगररचना विभाग जो आहे त्या संदर्भात सर्व आढावा घेत आहे आणि ते जे प्रकरण त्यांच्याकडे प्रलंबित आहे त्या प्रकरणाबाबत सुद्धा अंतिम टप्प्यात आहे ते आणि ती कारवाई झाल्यानंतर योग्य ती म्हणजे ते डिमॉलिश करायची म्हणा किंवा तत्सम स्वरूपाची कारवाई त्याबाबत केली जाईल। शहर सीमारेषेत 24 खेडी लागून आहेत, त्यांची तर मोजदातच नाहीये। त्यामुळे जाणकारांच्या म्हणण्यानुसार ठाण्यात आणि नाशिकमध्ये खूपसा फरक नसल्याची चर्चा नाशकात रंगली आहे। एखाद्या खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षण केल्यास हा आकडा 50,000च्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। झी 24 ताससाठी योगेश खरे, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।